नमस्कार यूट्यूब फॅमिली. चला आज आपण लहान मुलांच्या आवडीचे कुरकुरे, खमंग व चटकदार घरच्या घरी कसे बनवायचे ते आपण पाहूया. पॅकेटमधले तर मी इथं 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं, 4 चमचे बेसन पीठ घेतलं, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा खायचा सोडा. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये. तर त्याच वाटीने 1.5 पट आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे. 1 वाटी, आणखीन अर्धी वाटी उकळायला ठेवायचं आहे. हे पाण्याला उकळी आलेली आहे. आता लाटणं घेऊन पीठ टाकल्यानंतर लाटण्याने चांगलं हटवून घ्यायचं आहे. गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. चांगलं मिक्स करायचं आहे. दहा मिनिट झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिट झालेले आहेत. हे पीठ आपलं प्लेटीमध्ये मी काढून घेते. ह्या पिठामध्ये कॉर्नफ्लॉवर 2 चमचे टाकते. नंतर कोमट पीठ झाल्यावर हे पीठ मळून घ्यायचं आहे. मऊ चांगलं छान. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, करून पहा. हाताला पीठ लागू नये म्हणून आणखीन तेल टाकून छानपैकी मळून घ्यायचं आहे. हे पीठ थोडंसं पीठ घेऊन असं गोल करून हे बोटावरती पीठ असं कुरकुरे बनवून घ्यायचे आहेत. कुरकुऱ्याचा आकार द्यायचा आहे बोटावरती ते पीठ फिरवून. हे पहा, असे छोटे छोटेच बनवलेत मी. सर्व बनवायचे झालेले आहेत. आपण तळून घेऊत आता आपण हे कुरकुरे. असे बनवलेत छानपैकी. कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं. हे कुरकुरे आपण कुरकुरीत होईपर्यंत कमी गॅसवरती तळून घ्यायचं आहे. मोठा गॅस ठेवला म्हणजे आपलं पीठ मध्ये राहू नये म्हणून, कच्चे राहू नये ते कुरकुरे म्हणून कमी गॅसवरती हे छानपैकी तळून घ्यायचे आहेत. आवाज पाहू शकता. कुरकुरीत कुरकुरे झालेले आहेत, चटपटीत. काढून घेते कुरकुरे. तळलेले आहेत. सर्व तळायचे झालेले आहेत. आता हे बाउलमध्ये काढून घेते.